एका वेळची गोष्ट आहे. एका गावात एक व्यक्ती राहायचा. तो खूपच आळशी होता, रिकामा होता. तो कधीच स्वतःची कामं स्वतः करायचा नाही. तो नेहमी ह्याच विचारात असायचा की काहीही न करता त्याला खायला कसं मिळेल, त्याच्या गरजा कशा भागतील. एकदा तो असंच जेवणाच्या शोधात फिरत होता. तेव्हा अचानक त्याला एक फळांचा बगीचा दिसला. त्याच्या मनात त्या बगीच्यातले फळ चोरण्याचा विचार आला आणि तो त्या बगीच्यात शिरला आणि एका झाडावर चढून गेला. आणि तितक्यातच तिथे त्या बगीच्याचा मालक येतो आणि तो या आळशी व्यक्तीला झाडावर चढताना बघून घेतो. त्या बगीच्याच्या मालकाला बघून आळशी व्यक्ती खूप जास्त घाबरतो आणि तिथून पळत सुटतो. पळता पळता तो जंगलात पोहोचतो आणि एका झाडाखाली बसून राहतो. आणि तितक्यातच त्याला तिथे एक लांडगा दिसतो, ज्याला 2 पाय नसतात, जो अपंग असतो आणि रेंगत रेंगत चालत असतो. त्या लांडग्याला पाहून हा व्यक्ती विचार करतो की इतक्या दाट जंगलात हा लांडगा जिवंत कसा आहे, हा स्वतःचं संरक्षण कसं करत असेल, हा लांडगा स्वतःसाठी अन्न पाणी कसं शोधत असेल. हा लांडगा पळू शकत नाही, धड चालू शकत नाही, तर कशा प्रकारे दुसऱ्या प्राण्यांपासून हा स्वतःचं संरक्षण करत असेल. मुळात हा लांडगा जिवंतच कस काय आहे. तो आळशी व्यक्ती हे सगळे विचार करत असतो. तितक्यातच तिथे एक वाघ येतो. त्या वाघाच्या तोंडात मांसाचा एक तुकडा असतो आणि तो वाघ हळूहळू त्या अपंग लांडग्याजवळ जात होता. त्या वाघाला बघून आजूबाजूचे सर्व प्राणी तिथून पळून जातात. हा आळशी व्यक्ती सुद्धा झाडावर चढून जातो आणि त्यानंतर जे होतं ते बघून हा आळशी व्यक्ती हैराण होऊन जातो. तो वाघ त्या मांसाच्या तुकड्याला अपंग लांडग्यासमोर ठेवून देतो आणि तिथून निघून जातो. आणि त्यानंतर तो लांडगा त्या मांसाच्या तुकड्याला खायला लागतो. त्या आळशी व्यक्तीला हे सगळं बघून आश्चर्य वाटतं आणि त्या लांडग्यावर केलेल्या देवाच्या कृपेवर त्याला आनंद होतो. आणि तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की देवाजवळ प्रत्येकासाठी काही ना काही प्लॅनिंग तर असतेच. आणि जर ईश्वराकडे या लांडग्यासाठी प्लॅन आहे तर नक्कीच माझ्यासाठी सुद्धा काहीतरी प्लॅन असेल. आणि त्यानंतर तो आळशी व्यक्ती रोडाच्या बाजूला एका झाडाखाली बसून राहतो आणि वाट बघतो की कुणीतरी येईल आणि मला खायला देईल. तो 2 दिवस तिथेच बसून वाट बघतो की कोणीतरी येईल, मला खायला देईल. बघता बघता 2चे 4 होतात, 4चे 6 दिवस होतात, पण हा व्यक्ती मात्र तिथेच बसून राहतो वाट बघत की कोणीतरी येईल आणि मला खायला देईल. त्याला खूप तहान लागलेली असते, भूक लागलेली असते. तो भुकेने व्याकुळ झालेला असतो, पण तिथून हालत मात्र नाही. तो वाट बघत असतो की कोणीतरी येईल. शेवटी तो मरण्याच्या शेवटच्या स्टेजला पोहोचून जातो, तरी सुद्धा तिथून हालत नाही. आणि अचानक त्याला दिसतं की त्या रस्त्याने बौद्ध भिक्षू जात आहेत. तो त्यांना बघतो, त्यांना आवाज देतो आणि त्यांच्याकडून काहीतरी खायला मागतो. त्यानंतर बौद्ध भिक्षू त्याला पाणी आणि काहीतरी खायला देतात. भोजन झाल्यानंतर कुठेतरी त्या आळशी व्यक्तीच्या जीवात जीव येतो. आणि त्यानंतर बौद्ध भिक्षू त्याला असं विचारतात की तू इतका तरुण आहेस, सक्षम आहेस, तुझे हातपाय व्यवस्थित आहेत, तरी सुद्धा तू इथे का बसून आहेस, स्वतःचं अन्न स्वतः का नाही शोधत आहेस. त्यानंतर हा आळशी व्यक्ती बौद्ध भिक्षूंना सांगतो की 2 दिवसाआधी मी जे पाहिलं ना, ते ऐकून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. मी जंगलात एका अपंग लांडग्याला बघितलं, ज्याला स्वतः वाघ अन्न देत होता. आणि ते बघून मला असं वाटलं की ईश्वराकडे त्या अपंग प्राण्यासाठी जर काहीतरी प्लॅन आहे तर माझ्यासाठीही काहीतरी असेलच ना. पण नाही, ईश्वराने माझ्या बरोबर अन्याय केला. माझ्यासाठी कुणीच भोजन घेऊन नाही आलं आणि म्हणूनच आता माझी अशी अवस्था झाली आहे. त्यानंतर ते बौद्ध भिक्षू म्हणाले की बरोबर आहे तुझं, ईश्वराकडे प्रत्येकासाठी काही ना काही योजना असते आणि तुझ्यासाठी सुद्धा आहे. पण तू त्या योजनेला चुकीच्या पद्धतीने समजलंस. ईश्वराला तुला त्या अपंग लांडग्याप्रमाणे नाही, तर त्या लांडग्याला मदत करणाऱ्या त्या वाघाप्रमाणे बनवायचं होतं. तुला तिथे तो अपंग लांडगा दिसला, पण मात्र त्याला मदत करणारा वाघ दिसलाच नाही. बघा, आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्याला नेहमी काहीतरी शिकवत असतात. त्या आळशी व्यक्तीने त्या अपंग लांडग्याला बघितलं आणि असा विचार केला की ही तर काहीच करत नाहीये, फक्त बसून वाट बघतीये. पण त्याने हे नाही बघितलं की ती मजबूर आहे, ती वीक आहे. पण आपण त्या लांडग्याप्रमाणे अपंग नाही आहोत. देवाने आपल्याला 2 हात, पाय आणि बुद्धी दिली आहे, म्हणून त्याचा वापर करा. कुणावरही अवलंबून राहू नका. तुम्हाला कुणाचीही गरज नाहीये. तुम्ही स्वतःच तुमच्या गरजा भागू शकता. आयुष्यात ते सगळं काही मिळू शकता जे तुम्हाला हवं आहे. मग आता तुम्हाला ठरवायचं, तुम्हाला त्या अपंग लांडग्याप्रमाणे बनायचंय की मग त्या लांडग्याची मदत करणाऱ्या वाघाप्रमाणे.